रुई येथील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिळवणी येथे महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रचार सभा राजकीय दृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरली। या सभेत रुई जिल्हा परिषदेचे अधिकृत उमेदवार राहुल राजीव आवळे व पंचायत समिती उमेदवार वेदिका विनय आवटे यांच्या प्रचाराला जोरदार बळ मिळाले। विशेष म्हणजे रुई जिल्हा परिषदेचे इच्छुक उमेदवार प्रमोद कदम यांनी आपला उमेदवारी अर्ज माघार घेऊन महाविकास आघाडीला जाहीर पाठिंबा दिल्याने विरोधकांच्या गोटात खळबळ उडाली आहे। सभेत बोलताना राजू आवळे यांनी थेट शब्दात विरोधकांवर टीका केली। एका आमदाराच्या स्वीय सहाय्यक म्हणून काम करणाऱ्या, ज्याच्या आपल्या भागाशी जनतेशी कोणताही संबंध नाही, अशा बाहेरच्या व्यक्तीला उमेदवारी देण्यात आली आहे। हा उमेदवार केवळ राजकारणासाठी गावागावात फिरत असून त्याला जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणे घेणे नाही, असा घणाघात त्यांनी केला। आपल्या भागात विकास करायचा असेल तर स्थानिक हक्काच्या आणि जनतेच्या सुखदुःखात सहभागी असणाऱ्या उमेदवारालाच निवडून द्या, असे आवाहनही त्यांनी केले। त्यानंतर बोलताना प्रमोद कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर आपल्या हक्काच्या राहुल आवळे आणि वेदिका आवटे यांनाच मतदान करणे गरजेचे आहे। हे उमेदवार निवडून दिल्यास जनतेला त्याचा जाब विचारता येईल, कान धरता येईल। बाहेरच्या उमेदवार निवडून आल्यानंतर इकडे फिरकणारही नाही, असे स्पष्ट मत त्यांनी मांडले। त्यांच्या या भूमिकेला सभास्थळी उपस्थित नागरिकांनी जोरदार टाळ्यांनी दाद दिली। सभेनंतर तिळवणी गावच्या ग्रामस्थांनी सर्वाधिक लीड आम्हीच देऊ असे ठाम विश्वास देत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला। या सभेला तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। संपूर्ण वातावरणात उत्साह आणि विजयाचा आत्मविश्वास दिसून येत होता। या सभेस राजू आवळे, निलेश गायकवाड, नवनाथ कांबळे, आशिष चौगुले, आदित्य परमाजे, निवास कोळी, योगेश कुंभार, सुकुमार चव्हाण, प्रमोद कदम, गजानन कांबळे, चंद्रकांत चौगुले, स्वप्नील माने, शीतल गायकवाड, आलिशा आवळे, ओंकार कांबळे यांच्यासह तिळवणी गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या सभेमुळे रुई जिल्हा परिषद मतदारसंघात महाविकास आघाडीची बाजू अधिक मजबूत झाल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे।